समचरण संयुजम संद्र निलंब गर्भम जगन्निहित पाणी मंडलम मंडला तरुण तुलसी माला कंधम पंचनेत्रम सदैव बलहास्यं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रैजननी देवांची जोडून या कर चरणी देवी रामाता Do
आवडे हे रूप गुजरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितराहे जो मी तुझ पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा लाचावले मन लागली शिगुडी तिची भेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितराहे जो मी तुझ पाहे पांडुरंग तुका म्हणे आम्ही मागावे लडी वाळी पुरबावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा चितराहे जो मी तुझ पाहे पांडुरंग राधा सत्यम साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 माचिकिं यस्य शिक्षं विठ्ठल विठ्ठल पुंडरीक वरदा पावन पवित्र या भूमीमध्ये विश्व चैतन्य ज्ञानपरायणच्या समाधी सोहळ्याचा औचित्य साधून 7 दिवसाचा नामजप सोहळा श्री क्षेत्र विजय गावामध्ये संपन्न होत आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम स्नेह याद्वारे जागराची सेवा श्री संस्थानाच्या वाट्यात आली. 9:30 वाजले. कीर्तनाची वेळ संपली. काय करायचं जास्त आपण सकाळी 4ला काकडा चालू करतो ना मध्ये थोडी टाइम प्लीज जेवून घेऊ आणि ते 1 तासापर्यंत 9:15 पर्यंत जसं होईल तसं त्याला विचारलं तुझं नाव काय तुझं गळवी मला समोरून त्याला विचारलं पप्पाचं नाव काय तुझं पप्पा कोणाचं आहे गावातच आहे ना आपला ते छान बोलत पप्पाच नाव पप्पा कॉन्फिडन्स लेवल भारी द्यायचं. तेव्हा सर्व शत्रुगणांच्या सेवे करताना वेळेला वंदन संत श्रेष्ठ जगवंदनी जगद्गुरु तुकोबारांच्या 4 चरणाचा 3138 क्रमांकाचा जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यात आभार आहे. मागणंच मागायचं होतं तर तुकोबारांनी पहिल्या चरणापासून मागणं मागण्याचे अनेक अभंग आपल्याला प्राप्त होतात दिसतात. नियमाप्रमाणे उद्या काला होणार आहे आणि आज मागणीपर प्रकरणात आपण पुढे जातोय. मागणं कसं असावं आणि मागण्यामागचा भाव प्रकट करून मी वाणीला विराम देणार. तसं मागणं जीवाचं संपत नाही. आपलं आयुष्य संपतं पण मागणं संपत. आपण जे मागणं मागतोय ते यथार्थ नाही. त्याचं कारण आहे त्याला विकारांची झळ आहे, त्याला विकारांची झालर आहे. त्यामुळे ते मागणं आहे ते आपल्याला यथार्थ समाधानी सुखी आणि ते परिपूर्ण ठरत नाही. मग संतांचं मागणं पूर्ण का झालं? संतांनी मागणं का मागितलं? काही मागणे हे आम्हा अनुचित असं म्हणणारे संत मागतात. याचा अर्थ दोष आहे का? दोष नाही, पण त्याच्या मागचा भाव आहे. पहिलं तर मागणं मागू नये.
वेळ आलीच तर अशा जवळ मागावं की जो दातृत्ववान आहे. देशिकान मनसी पात्रा पात्र पै कैवल्यासे पवित्र मैरी आहे दिले. अशाकडे मागायचं. तो समोर आलेला माणूस पात्र आहे का अपात्र आहे बघत नाही, देऊन टाकतो. मग आम्ही ज्याच्याकडे मागणं आज मागणार आहे तो अखिल कोट ब्रह्मांड नायक, विश्वाचं चालक मालक आहे. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगत व्यापक वचन आनंद घना अविनाश असा अविनाशी परमात्मा, त्याच्याकडे आम्ही थोडी पसरणार आहे आजच्या कीर्तनामध्ये. प्रत्येकाला शल्य आहे, प्रत्येकाला दुःख आहे. या विश्वामध्ये माझ्या सकट एकही व्यक्ती असा नाही की ज्याला दुःख आहे. फक्त त्या दुःखातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे परमार्थ आहे, म्हणजे देवाचं चिंतन आहे, देवाचं नाम आहे. तुकोबारांनी कधी कधी हट्टाने मागणं मागितलंय. हट्टाच हेची दान देगा देवा, हेची शब्द वापरल्यानंतर सगळ्या गोष्टी गौण असतात आणि ती मागणारी गोष्ट ती विशेष असते. तुझा विसरण व्हावा हेची दान देगा, हेच किंवा हेच व्हावी माझी आस. हेच शब्द किंवा हाची शब्द येतो त्यावेळेला अन्य गोष्टी गौण मानल्या जातात आणि जी मागणं मागितल्या जातात ती विशेष राहते. आपल्याकडे यात्रा भरते, इकडे जत्रा भरते का यात्रा? यात्रा का जत्रा? यात्रा, या आणि तरा. म्हणून आळंदीची यात्रा, यात्रे अलंकापुरा येते, जत्रे नाही यात्रे. आषाढी कार्तिकीची यात्रा आणि म्हशाची काय जत्रा. आणि आळंदी पंढरपूरची काय यात्रा. तिथे या आणि तरा. आपल्याला तरायचे पण तरण्याकरता आश्रय पाहिजे, म्हणून धर्मशाळेला मदत पाहिजे. विठ्ठल वृंदावनामध्ये एक असं नियम आहे आणि तोच नियम प्रत्येक तीर्थक्षेत्राला आहे. बेटा नीचे उतरो दीदी मार दीदी मारेगी आपको, आप इधर आओ. इधर बोलो मराठी समजते? मराठी आहे तिथे लावले वाटते. वृंदावनामध्ये प्रतिवर्षी आमचा सत्संग असतो. प्रेम मंदिराच्या पुढे मी रात्री 1 वाजता निघालो. मला काही लिखाण करायचं होतं. समस्त भक्तगण ज्या धर्मशाळेत ज्या हॉलमध्ये हॉटेलमध्ये उतरले झोपले का आपल्या लोक. तेव्हाची वही पेन घेतला. प्रेमानंद महाराजच्या चौकातून क्रॉस होतात. तिथे काही गडगंज श्रीमंत माणसं खाली रस्त्यावर प्लॅटफॉर्मवर झोपले होते. आपली श्रीमंती आणि आपलं ज्ञान आपल्या वागण्यावरनं कळत. आपली श्रीमंती आणि आपलं ज्ञान आपल्या वागण्यावरनं, बसण्यावरनं, बोलण्यावरनं कळत. मी प्रश्न मनाला केला, ही माणसं एवढी श्रीमंत दिसत आहेत, फुटपाथवर का झोपले? मला धावलं नाही आणि मग शिटी वाचली. मला धावलं नाही. मी तिथल्या त्या महात्मांना विचारलं, महात्मा पूछू क्या? त्यांनी सांगितलं क्या आहे, काय विचार. तुम्हाला पाहिलं तर, हिंदीमध्ये बोलो पण मला ते सांगतो ना, तुम्हाला पाहिलं तर तुम्ही ठीकठाक दिसताय. तुमचा चेहरा, तुमचे कपडे पाहिले तर श्रीमंत दिसताय. तुम्ही जमिनीवर मातीवर का झोपले? ऐका, एखाद्या तीर्थक्षेत्रात येऊन मातीवर जरी झोपलं तरी किती पुण्य आहे. म्हटलं का मातीवर झोपलं? त्यांनी सांगितलं आपको पता हो क्या? त्यांनी इकडे घ्या. त्याने सांगितलं ऐका, जेवढी मुलं तिकडे खेळतायत ते जर इकडे आले तर कीर्तन संपलं मी चॉकलेटला पैसे देईन. चॉकलेटला पैसे देईन तुम्हाला सर्वांना. इकडे या.
प्लेट द्या त्याला, द्या प्लेट. कोणाचं? आपलं प्लेट. ही पण घेऊया बेटा. या या. हा ये, तू ये. कान हलवलं. ये बेटा, ये लवकर, ये लवकर. चॉकलेट देणार आहे कीर्तन समोर. ये पटकन ये. असं ऐक. त्याने मला उत्तर दिलं, महाराज म्हणजे भैया ही पवित्र भूमी, इथे साधू संत महात्मांचे चरण रज लागले. तिथं साधू संतांनी लीला केल्या, भगवंतांनी लीला केल्या. आणि त्या मातीत झोपल्यानंतर कदाचित एखादा कण श्री राधाराणीच्या चरणातला, श्रीकृष्ण भगवंताच्या चरणातला, किंवा कदाचित त्या गायी वासरांच्या चरणातला एखादा रज कण जरी शिल्लक असला, तो आम्हाला लागला तरी आम्हाला पवित्र मानू. एखाद्या तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर, झोपल्यानंतर किंवा तिथले रज कण लागल्यानंतर एवढं जर पुण्य असेल तर तिथं वास्तव्याला गेलं किती पुण्य आहे. कारण एक, चला पुढे. साधू संतांनी यात्रेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला एकत्रित करून वैचारिक पातळी वाढवली. असं फोट करतो ती पण सगळीच आपली पुढच्या वर्षी मला ती भाषा शिकावी लागेल. बरोबर आपल्याकडे पाहून तास. देवाकडे मागावं की नाही मला माहिती नाही. त्याचे कारण आहे, तो सर्वज्ञ आहे, होय सकळ जाणणार आहे, सर्व जाणणार आहे. सांगू, आईच्या गर्भात असताना नाळ अटॅच करून आईच्या द्वारे खाल्लेलं आपल्याला पोहोचवलं आणि 9 महिन्यापर्यंत सुखरूप देवाने आपल्याला आईच्या गर्भात ठेवलं. तो सकळ जाणणार आहे. त्याला माहिती आहे आईच्या गर्भात दात नाही दिले त्याने. एकेने मला असं विचारलं, का नाही दिले? मी त्याला उत्तर दिलं, का नाही दिले? त्याला माहिती होतं काय ते हातडी तोडणारी होती पुढे. नाही कळलं? इकडची ना तिकडची लयच कोणच बुधवार शुक्रवार रविवार अजिबात शिवत नाही. मी पनवेलचं सांगतो तरी हो म्हणतात, काय कॉन्फिडन्स. त्याला माहिती आहे आईच्या गर्भात नाही दिले. 7-8 महिन्याचे झाल्यानंतर हिरड्या कडक केल्या त्याने, मग हळूहळू दात दिले. त्याला माहिती द्यायची डायजेशन सिस्टीम फार वीक आहे, ती हळूहळू स्ट्रॉंग होण्याकरता किती मोठी रचना आहे त्याची. मग हे सगळं तो जाणणार आहे. मग आम्ही त्याच्याकडे का मागू नये? मग वेळ आली तर काय मागावं याचा विचार जगाला कळण्याकरता संतांनी मागणं मागितलंय. विठ्ठल पहिला वेळ आलीच आणि देवाने सांगितलं काहीतरी म्हणसे काय हे मागा, तर आम्ही काय मागावं हे कळण्याकरता मागणं आहे. आणि तुकोबरांचं आजचं मागणं यथार्थ आहे. कधी हट्टाने मागितलंय. यात्रा भरली, मी तिथून बाहेर गेलो आणि याच्या एवढा मुलगा, दिदी तुझं नाव काय? हा पूर्ण नाव अर्णवी. आपली याची बहीण त्याची बहीण मीरा. हा, मीरा सारखी मुलगी माझ्या हाताला तिने धरलं. यात्रेमध्ये माझ्याकडे फिरत होती. पण मला 700-800 रुपयाची चांगली रिमोटची गाडी आवडली. मी तिला म्हटलं, मीरा मीरा काय मीरा तुला ही गाडी घेऊ का? ती म्हणाली, काका मला ही नको, मला ती 50 रुपये वालीच बाहुली पाहिजे. अजून 450ची माहित नाही, मला 50 वालीच पाहिजे. आता 50 मोठी का 450 मोठी? बरं, तुमचा हिशोबाला भारी, हिशोबाला या नाही पक्या. हे 5-10 हजार तुमच्या ताब्यात देतात, तुम्ही 5-10 हजाराचा हिशोब लावून मोकळ्या होता, पण कशी 2-3 तुमच्याकडे उरतात मला ते कळलं नाही. मी काय सांगतो, ते झाकले मुसावाला कशी माझी आली नाही म्हणून उघड बोलू शकतो, तुमची आल्यात तुम्ही बोलू शकता. अवघड आहे बघा ना. सगळं हिशोब बरोबर देणार. तुम्ही 5,000 दिले होते, एवढा किराणा आणला, एवढा आणला, ही भाजी आणली, लाईट बिल भरलं, सगळं मग उरतात कुठून?
हिशोबाला तुम्ही काय सगळ्या बोला, तुम्ही पाक्या हिशोबाला काय परिपक्व आहे. आता मला सांगा 450 मोठे का 50 मोठे? 450. पण त्या मुलीच्या दृष्टीने 450ला किंमत नाही, तिला ती 50 रुपयाची बावली आवडली तरी हीच. याचा अर्थ ती 450ची असो 1000ची असो त्याच्याशी मला घेणं देणं नाही, मला जे आवडले तेच मला पाहिजे. हे बाल स्वरूपाचं जसं हट्टाचं मागणं आहे, साधू संतांचं काही ठिकाणी देवाकडे तसंच आहे. तसंच आहे. तू काय धन दौलत किती अमाप असेल तरी नाही, जन्मोजन्मी तुझा दास तेच पाहिजे, तुझा विसर न व्हावा तेच पाहिजे. नलगे मुक्ती धनसंपदा नको, ते धनसंपदा ती नको मोठी महागडी, आम्हाला तेच पाहिजे. मग देवाकडे आम्हाला मागणं मागायचं. पहिलं कारण मागणारा नम्र असावा. किती नम्र असावा? जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांच्या चरणाची रोज विठ्ठल म्हणत होती, एवढी श्रीमंती आहे. महाराजांनी नारळ दिला आणि तेव्हापासून मी नारळ घ्यायला लागलो. मी तुमचे पण नेले. 35 होते हो, नाही चांगली नाही. मी म्हटलं अण्णांनी तिकडे आणले नारळ मध्ये जर हिरे मांडकर निघाली तुम्हाला माहित नाही, मी देवला घाललो पण ठेवले होते 35 नारळ. नारळ दिला, हिरे मांडकर निघाली. संतांच्या जीवनामध्ये मागणं नाही. एवढे मोठे तुकोबाराया की पंढरीच्या पांडुरंगाने यावं महाराजांना सांगावं मला भूक लागली, व्यवस्था करा. आणि मग तुकोबारायांनी म्हणावं काय करू उपचार, कोपो मोडली काय करू, दरदऱ्या पाण्या माशी रांधिल्या कन्या, कन्या रांधल्या. एवढी मोठी श्रीमंती तुकोबारांची, देवानी त्यांच्याकडे मागावं खायला. आता ऐका, एखादा मोठा माणूस स्वतःचा मोठेपणा सांगेल का स्वतः खाल्ली आहे ते सांगेल, कमी आहे ते सांगेल का मोठा आहे सांगेल? मोठा आहे ते. प्रत्येकाची धावपळ त्याच्याकडे. आपल्याकडे खिशात 10 रुपये असले की आपण सांगतो माझ्याकडे 500 आहे. आपल्याकडे अर्धा एकर जमीन असली आपण सांगतो माझ्याकडे भरपूर आहे. मी आणि तुम्ही आपण प्रत्येक जण आस्था आपल्याकडे थोडस पण दाखवतो जास्त. पण तुकोबाराय ज्या वेळेला देवाला म्हणाले त्यावेळेला देवाला म्हणतात तुकोबाराय ठाकलो से